आज मावशीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. म्हणजे माझ्या भावाचं तुम्हाला तर माहितीचं लग्न झाले, ते लग्नातलं जागरण गोंधळ आहे. छान अशा सगळ्या परड्या बसवलेल्या आहेत. सगळं जे काही असतं ते सगळं झालेलं आहे. आता जेवण करायला बसतील. नवरा नवरी आलेले आहेत तिथे पड्यांच्या म्हणजे पाया पडण्यासाठी बाहेर आलेले आहेत. तर हे बघा असं सगळं आहे. मी तिथे पोचले होते, थोडासा मला उशीर झाला होता. सगळेजण माझी वाट बघत बसले होते. तर का वाट बघत बसले ते, माझ्याकडे होती लिंब, म्हणजे मी लिंब घेऊन जाणार होते म्हणून म्हणजे माझी सगळी वाट बघत बसले. आणि गेल्या गेल्या मला वहिनीने रडवलं. तर काय झालं ते तुम्हाला सांगतेच. रडवलं म्हणजे काय, की हे बघा मला गेल्या गेल्या वहिनीने आमच्या काम काय दिलं तर कांदा चिरायचा. एवढा तिखट कांदा होता की ते जे मला आजोबा साल काढून देतात आणि एक ताई अजून मला चिरू लागतात. आम्ही तिघांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. एवढा हा तिखट कांदा होता. पण पटपट आम्ही काय केलं, पंगत बसलेली ती जेवायला, मग छान असा कांदा लिंबू पटपट सगळ्यांना चिरून दिलं. आणि बाहेर सगळेजण असे छान जेवायला बसलेले आहेत. नॉनव्हेजचा बेत आहे त्याच्यामुळे लिंबू आणि कांदा तर पाहिजेलच. खूप सारी लिंब मी येताना आणली होती आणि लिंबाची सगळी एका प्लेटमध्ये चिरून ठेवलेली होती. तर चला आता परत जायचं आहे मला भाकरी मोडण्यासाठी. भरपूर साऱ्या अशा बायकांनी भाकरी बनवलेल्या आहेत, त्या आता मोडून एक थोड्या थोड्या म्हणजे ताटात भरून बाहेर द्यायच्या. आणि हा आहे बेत मस्तपैकी मटणचा रस्सा. तर ह्या पातेल्यामध्ये मटण बनवलेलं आहे. थोडासा अंधार असल्यामुळे नीट दिसत नाही. बाहेर आरावरती हे मटण छान असं ठेवलेलं आहे. आणि ही जी आहे ही तरी आहे बाजूला ठेवलेली. म्हणजे काय करायचं आहे बघा, केवढं असं हे आहे ते, म्हणजे वरचं जे तरी असते ते साईडला ठेवलेली आहे. म्हणजे ज्याला हवी आहे त्याला वरून वाढायची, ज्याला नाही आवडत नाही त्यांनी मग हे रस्सा असा घ्यायचा. आणि ते उखळ वेगळीच आहे ती. आता बघूया मला तुम्हाला दाखवणं होते का नाही, कारण सगळा गोंधळ गोंधळ आहे. त्याच्यामुळे काय मला पण जरा इकडे तिकडे थोडंसं करावं लागतंय. त्याच्यामुळे काय हे होत नाही. आणि हे बघा गरमागरम आरावरती, थंडीचे दिवस आहेत आणि असा बेत. आणि आम्ही व्हेजवाल्यांसाठी आम्हाला काय बनवलं होतं, तर माझी एक बहीण आहे अजून, म्हणजेच माझ्या मावशीच्या जावेची मुलगी. तर तिने छान आम्हाला अशी बटाटा आणि ह्याची वांग्याची झणझणीत भाजी बनवली होती. एवढी तिने सुंदर भाजी बनवली होती. आणि हे आहे आमचं व्हेजवाल्यांचं जेवण. वांग बटाटा मिक्स भाजी, भात आणि हे भाकरी. आणि हे कडंगणी कोणाकोणाला माहिती आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. आता ह्याचं काय करायचं आहे, आजीबाई बघा आमच्या, ही माझी मावशीची सासूबाई आहे. आता ती सगळी कडंगणी दोऱ्यामध्ये ओवून त्यांना बाहेर द्यायची आहे. तर चला आता जेवण करून घेतो, कारण बाहेर आहे ना सगळी म्हणजे पूजेची मांडणी कशी झाली ती तुम्हाला दाखवते. आणि आमच्या वहिनीबाईचं जेवण बघा काय आहे. वहिनी नॉनव्हेज खातात, तर त्यांनी इकडे मटणचा रस्सा, चिकन आणि तिकडे हे घेतलेलं आहे मटण सुकं. असा वहिनीचा बेत आहे. मग जेवणाचा बेत कसा वाटला तोही कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी सगळी जागरण गोंधळाची पूजा मांडलेली होती. खरं तर मी जागरण गोंधळ पहिल्यांदाच बघतेय, कारण आमच्याकडे एक ज्योतिबा असल्यामुळे जागरण गोंधळ नसतं. त्यामुळे हे जो कार्यक्रम आहे तो मी पहिल्यांदा बघत आहे. तर असं सगळ्या काही मगाची जी कडंगणी होती ती अशी बांधलेली आहे. आता नवरा नवरी येतील आणि सुरू होणार मग जागरण गोंधळाचा कार्यक्रम. तर चला पुढे तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये. सगळेजण जेवण करून स्वेटर घालून शाली ब्लँकेट पांघरून, कारण एवढी थंडी होती की भरपूर थंडी. 2 दिवस काहीच थंडी नव्हती. आज नेमकं जागरण आहे तर केवढी थंडी आहे. तर ते तेल रात्रभर तेल जाळतात, त्याची ती तयारी चालू आहे. ते बघा ते कणकीचं वगैरे ते जे हे असतं काय म्हणतात बरं त्याला, आता मला ते आठवत नाहीये. त्याला ते लावून त्याच्यावर रात्रभर असं नवरा नवरीने तेल पाजळायचं असतं. तर सुंदर असं सगळं झालेलं आहे. सुरुवात झालेली आहे तेल पाजळायची. तर बघा ती कणिक त्या ह्याला आहे ना कशी लावून ठेवलेली आहे. आता छान असा कार्यक्रम चालू झाला आहे. मग आमची नवरा नवरी कशी वाटताय ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा.